नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 532वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका राजकुमाराने मित्राला सांगितले, तुला ठाऊक आहे, माझा जन्म झाला तेव्हा 21 तोफा डागल्या. मित्र म्हणाला, नाही, मला ठाऊक नव्हतं, पण त्या तोफांचे नेमबाज फारच सुमार दर्जाचे असणार, कारण 21 पैकी एकही तोफेचा गोळा तुझ्यापर्यंत नाही पोचला. एका राजकुमाराने मित्राला सांगितले, तुला ठाऊक आहे, माझा जन्म झाला तेव्हा 21 तोफा डागल्या. मित्र म्हणाला, नाही, मला ठाऊक नव्हतं, पण त्या तोफांचे नेमबाज फारच सुमार दर्जाचे असणार, कारण 21 तोफांच्या गोळ्यांपैकी एकही तुझ्यापर्यंत नाही पोचला. दुसरी कविता आहे. इतिहासाचा अभ्यास केला तर एक लक्षात येतं, ज्या ज्या कृत्याची सुरुवात रागाच्या भरात होते त्या कृत्याचा शेवट लाज वाचण्याने आणि बदनामीने होतो. इतिहासाचा अभ्यास केला तर एक लक्षात येतं, ज्या ज्या कृत्यांची सुरुवात रागाच्या भरात होते त्या कृत्यांचा शेवट लाज वाटण्याने आणि बदनामीने होतो. तिसरी कविता आहे. एका महिलेने मंदिरात जाऊन प्रार्थना केली, देवा, तू मला सडपातळ कर, आणि ते जर तुला जमणार नसेल तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना जाड तरी कर. एका महिलेने मंदिरात जाऊन प्रार्थना केली, देवा, तू मला सडपातळ कर, आणि ते जर तुला जमणार नसेल तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना जाड तरी कर. आता पुढची कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित 66वा भाग. बाटलीतल्या पाण्यामध्ये सूर्यकिरण पडतात, त्यास बघितले तर तेथे सूर्यच भासवतात. बाटलीतल्या पाण्यामध्ये सूर्यकिरण पडतात, त्यास बघितले तर तेथे सूर्यच भासवतात. सूर्यासारखा दिसतो आणि सूर्यच वाटतो, अज्ञानी माणूस त्याला सूर्य नाव देतो. सूर्यासारखा दिसतो आणि सूर्यच वाटतो, अज्ञानी माणूस त्यालाच सूर्य नाव देतो. आत्म्याच्या प्रतिबिंबाने मनबुद्धी बनते, आणि आपणा मन अनबुद्धी हीच खरी वाटते. आत्म्याच्या प्रतिबिंबाने मनबुद्धी बनते, आणि आपणा मन अनबुद्धी हीच खरी वाटते. मनबुद्धी अन अहंकार आत्म्याला झाकते, तीच खरी आहे ऐसा भ्रम निर्माण करते. मनबुद्धी अन अहंकार आत्म्याला झाकते, तीच खरी आहे ऐसा भ्रम निर्माण करते. पाण्याला बाटलीला जो दूर सारू शकतो, तोच खरा तर माणसातला शहाणा माणूस असतो. पाण्याला बाटलीला जो दूर सारू शकतो, तोच खरा तर माणसातला शहाणा माणूस असतो. बाटली दिसली, पाणी दिसले, प्रतिबिंबही दिसले, त्यांना दूर सारून शहाणा सूर्याला बघतो.
बाटली दिसली, पाणी दिसले, प्रतिबिंबही दिसले. त्यांना दूर सारून शहाणा सूर्याला बघतो. कारण सूर्य परिणाम प्रतिबिंब हे तो ओळखतो. व्यवहारही मग त्याचा त्याप्रमाणे होतो. कारण सूर्य परिणाम प्रतिबिंब हे तो ओळखतो. व्यवहारही मग त्याचा त्याप्रमाणे होतो.